हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 वर्क वी डूचा आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डिड यू नो नेम द टी इंडस्ट्री इन आसाम हेवीली रिलीज ऑन विमेन हू मेक अप ओव्हर 50% ऑफ द वर्कफोर्स. जे आसाममधलं जे चहा उद्योग आहे ते सहसा कशावर जास्त प्रमाणावर कशावर अवलंबून आहे? महिलांवर अवलंबून आहे. त्यांचे जे काय वर्कफोर्स आहे म्हणजे जेवढे काय लोक कामाला आहेत त्याच्यापैकी 50%पेक्षाही महिला तिथे काम करतात. हिस्टॉरिकली विमेन हॅव प्लेड क्रुशियल रोल ॲज पिकर अँड फार्मर इन इंडियन टी प्रोडक्शन. चहातील ऐतिहासिकदृष्ट्या हे जर हिस्टॉरिकल म्हणजे काय ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय जे चहा उत्पादनात महिलांनी चहा तोडणी करणाऱ्या म्हणजे पिकर्स म्हणजे काय ते जे चहाची पत्ती तोडतात त्यांना म्हणलं त्या आणि शेतकरी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे. कुणी तर ह्या लेडीजने. माइंडजिम 1चा हा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. चला तर आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. सेकंडरी ऑक्युपेशन, द्वितीय व्यवसाय. वन्स product have been produced or obtained in a primary occupation, they are changed into usable goods. प्राथमिक व्यवसायामध्ये एखादा उत्पादने तयार झाले किंवा आपल्याला ते मिळाले की ते वापरण्यायोग्य वस्तूमध्ये रूपांतर केले जाते. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन फॅक्टरीज अँड वर्कशॉप. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे म्हणजे जर आपल्याला कच्च्या मालापासून एखादं आपल्याला प्रोडक्ट तयार मिळतं ते कुठं तयार होतं तर ह्या कारखान्यांमध्ये तयार होतं किंवा एखाद्या वर्कशॉपमध्ये तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल, वूड इज यूज टू मेक फर्निचर इन अ फॅक्टरीज अँड फायबर इज कन्वर्टेड इंटू क्लोथ इन क्लोथ मिल. आणि उदाहरण घ्यायला गेलं तर आपल्याला यांना प्रायमरी ऑक्युपेशनमधून आहे ना आपल्याला लाकूड मिळतं आणि ते ज्यावेळेस फॅक्टरीमध्ये येतं एखाद्या कारखान्यामध्ये येतं त्यावेळेस त्याच्यापासून आपल्याला एखादं फर्निचर तयार करून मिळतं. तसेच आपल्याला कॉटनपासून आपल्याला क्लोथ तयार करून मिळतं. हे कुठं मिळतं तर क्लोथ मिलमध्ये. म्हणून हे ऑक्युपेशन कुठे मोडलं जातं तर सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये हे मोडलं जातं. नेक्स्ट पॉईंट पाहूया. वर्किंग इन अ फॅक्टरीज ऑर इंडस्ट्रीज, कारखाने किंवा ह्या उद्योगांमध्ये काम करणे कसं आहे ते पाहूया. फॅक्टरीज ऑर इंडस्ट्रीज आर द प्लेसेस वेअर रॉ मटेरियल आर चेंज इन टू युजेबल थिंग्स ऑर आयटम्स. हे कारखाने जेव्हा किंवा इंडस्ट्रीज आहेत ह्या असे ठिकाणं आहेत की जिथे कच्च्या मालाचे रूपांतर आहे ना वापरण्यायोग्य असलेल्या वस्तूंमध्ये केले जाते. वर्कर्स employed in factories and workshop are involved in secondary occupation. कारखाने आणि कारखान्यांमध्ये काम करणारे जे काय कामगार असतात ते सगळे कशात मोडले जातात तर सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये मोडले जातात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वर्किंग ॲट कन्स्ट्रक्शन साईट. आता बांधकाम साईटवरती काम करणे हे काय काय आहे त्याच्यात ते पाहूया. मेनी पीपल सच ॲज आर्किटेक्ट्स डिझाईन द लेआउट ऑफ अ बिल्डिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी बिल्डिंग बनवतो ती कोण तयार करतं? इमारतीचा जो आराखडा तयार केला जातो, स्ट्रक्चर डिझाईन बनवली जाते तो कोण बनवतो तर आर्किटेक्ट्स बनवतात. इंजिनियर मॅनेज द कन्स्ट्रक्शन. जो इंजिनियर असतो तो काय करतो ते पूर्ण बांधकामाचे व्यवस्थापन करतो. मासून्स काय करतात? कन्स्ट्रक्ट अ बिल्डिंग. ते गवंडी, त्याला मराठीमध्ये गवंडी म्हणतात, ते बिल्डिंग बांधतात. प्लंबर हे काय करतात तर इन्स्टॉल पाईप्स फॉर वॉटर सप्लाय. हे जे प्लंबर असतात हे काय करतात तर पूर्ण पाणी पुरवठ्याचे जे पाईपलाईन असतात ते त्या बिल्डिंगमध्ये बसवतात. अँड इलेक्ट्रिशियन्स सेट अप इलेक्ट्रिकल वायर्स अँड डिव्हायसेस इन अ बिल्डिंग. हे जे इलेक्ट्रिशियन्स असतात ते काय करतात तर पूर्ण इमारतीमध्ये जिथे जिथे इलेक्ट्रिकल वायर्स आणि डिव्हायसेस उपकरणे जी असतात ती बसवतात. आर इन्वॉल्व इन अ मेकिंग बिल्डिंग सच ॲज अ हॉस्पिटल, कोर्ट्स, पोलीस स्टेशन अँड स्कूल. आणि हे जे लोक आहेत हे सगळे मिळून आहे ना काय बनवतात तर एखादे हॉस्पिटल बनवतात, कोर्ट बनवतात किंवा पोलीस स्टेशन आणि स्कूल बनवतात. सम पीपल ऑल्सो हेल्प इन द मेकिंग ऑफ रोड्स, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट एक्सेट्रा.
आणि काही लोक रस्ते, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट हे इत्यादीसुद्धा करण्यात मदत करतात. सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्क ऑन कम्प्युटर अँड डिझाईन ॲनिमेशन्स, व्हिडिओज अँड अदर सॉफ्टवेअर्स फॉर अस टू यूज. आणि हे जे सॉफ्टवेअर इंजिनियर असतात हे काय करतात, कम्प्युटरवरती यांना काम करतात, त्याच्यावर डिझाईन्स बनवतात आणि त्या डिझाईन्सने ते ॲनिमेशन, व्हिडिओ आणि अदर यांना सॉफ्टवेअर तिथं करतात. Did you know many jobs require a high level of knowledge and skill? Yet are फॅसिनेटिंग अँड एन्जॉयबल. अनेक नोकऱ्यांसाठी हे उच्च पातळीचे हे काय करावे लागतात, आपल्याला नॉलेज घ्यावं लागतं, कौशल्य आवश्यक असतं, तरी त्या आकर्षक म्हणजे काय, फॅसिनेटिंग म्हणजे आकर्षक आणि एन्जॉयबल असतात. फॉर instance, a toy tester spent the day playing with various toys, providing feedback to companies on which one are the most enjoyable. उदाहरणार्थ, एक खेळणी परीक्षण दिवसभर विविध खेळण्यांसोबत खेळत असतो आणि कंपन्यांना त्यापैकी कोणती खेळणी सर्वात आनंददायक म्हणजे एन्जॉयबल आहे त्याबद्दल आहे ना त्याचे रिप्लाय देतात. सिमिलरली, अ चॉकलेट टेस्टर सॅम्पल्स चॉकलेट्स थ्रू आउट द डे, इन्शुरिंग दे मीट द हायेस्ट स्टँडर्ड ऑफ डिलिशियस. तर जे चॉकलेट चाखणारे असतात ते काय करतात, दिवसभर चॉकलेटांची चव घेतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यातलं सर्वात चांगलं जे आहे ना चॉकलेट आहे त्याची काय खात्री करतात आणि ते तसे सांगतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. टर्शरी ऑक्युपेशन. टर्शरी म्हणजे काय, तर तृतीय व्यवसाय. In tertiary occupation, people provide services to people or companies instead of directly producing goods. टर्शरी म्हणजे ह्या टर्शरी जो ऑक्युपेशन आहे त्याच्यामध्ये लोक काय करतात, थेट वस्तूचे उत्पादन करण्याऐवजी लोकांना किंवा कंपन्यांना सेवा पुरवतात. द टर्शरी सेक्टर इज ऑल्सो कॉल्ड द सर्व्हिस सेक्टर. तर ह्या टर्शरी जे ऑक्युपेशन आहे किंवा सेक्टर आहे त्याला दुसरं नाव काय आहे, तर सर्व्हिस सेक्टर. Let us explore more about people who belong to the tertiary occupation. चला तर मग ह्या टर्शरी ऑक्युपेशनमध्ये लोकांबद्दल अधिक माहिती घेऊया. पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंट कोणाला म्हणायचं, तर पीपल हू वर्क इन डिफरंट गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, रिसीव सॅलरी फ्रॉम द गव्हर्मेंट अँड वर्क फॉर द वेल-बिंग ऑफ द पीपल इन अवर कम्युनिटी आर कॉल्ड पब्लिक सर्वंट. जे लोक विविध सरकारी संस्थांमध्ये काम करतात, सरकारकडून त्यांना पगार मिळतो आणि आपल्या समाजातील जे आपले कम्युनिटीज आहेत त्या लोकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी काम करतात, अशा लोकांना काय म्हणलं जातं, तर पब्लिक सर्वंट म्हटलं जातं. दिस पब्लिक सर्वंट्स इन्क्लूड पोलीस इन्स्पेक्टर, ड्रायव्हर, क्लर्क्स, नर्स अँड डॉक्टर्स. आणि हे जे सगळे लोक आहेत हे पब्लिक सर्वंटमध्ये येतात. चला तर मग नेक्स्ट पाहूया. व्हॉलेंटियर्स. व्हॉलेंटियर्स म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये स्वयंसेवक म्हणतात. सम पीपल वर्क ड्युरिंग अॅन एमर्जन्सी सच ॲज अ फायर ब्रेक, रोड मिसहॅप, फ्लड, अर्थक्वेक ऑर सुनामी. काही लोक आहे ना हे जे एमर्जन्सी असतात, तत्काळ काळ म्हणतात त्याला त्याच्यामध्ये फायर ब्रेक्स म्हणजे काय, तर आग लागणे, परत रोड मिसहॅप म्हणजे काय, तर अपघात होणे, रोड ॲक्सिडेंट होणे, फ्लड, अर्थक्वेक, सुनामी असे जे काही आपत्कालीन प्रसंग येतात त्यावेळेस दीज पीपल आर ऑफन व्हॉलेंटियर्स फ्रॉम नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन. त्याला शॉर्टकट काय म्हणलं जातं, तर NGO, डेडिकेटेड टू हेल्पिंग दोज इन नीड. ही लोक अशा गरजू लोकांना काय करत असतात, मदत करत असतात आणि त्यामुळे ह्यांना काय म्हणलं जातं, NGOज. दे डू नॉट वर्क फॉर मनी. ती लोक पैशासाठी काम करत नाहीत. दे एक्सटेंडेड देअर हेल्प आउट ऑफ अ डिझायर टू मेक अ डिफरन्स अँड सपोर्ट द कम्युनिटी. आणि ते पैशासाठी काम करत नाहीत पण समाजात बदल घडणाऱ्या आणि समाजाला आधार देण्याच्या इच्छेनुसार ते आपली मदत करतात पुढे होऊन.
अदर सर्व्हिस प्रोव्हायडर्स. आता आपण अदर सर्व्हिस कोण कोण देतात ते प्रोव्हायडर्स जाणून घेऊया. देअर आर अदर पीपल हू वर्क टू मेक्स अवर लाईव्ज इझियर अँड कम्फर्टेबल. आपले जीवन अधिक सोपे आणि आरामदायी बनवण्यासाठी काम करणारे इतरही लोक असतात. दिस ग्रुप ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स इन्क्लूड क्लीनर्स, गार्डनर्स, बस अँड ऑटो ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, पोस्टमॅन, मेल कॅरियर्स, बँकर्स, डिलिव्हरी बॉय एक्सेट्रा. ही सगळी लोकं आपल्याला काय करत असतात? सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा ना पार्ट 2 हा व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.